की राजसाहेबांनीच खरं तर महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे आणि महाराष्ट्राचा समाज हा कसा आहे याचा अभ्यास करून आपण घ्यावा आणि मग समाजामध्ये येऊन लोकांना महाराष्ट्र काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर अधिक बरं होईल. आपण म्हणालात की पुरंदरेंनी छत्रपती शिवरायांना घराघरामध्ये पोहोचवलं. अरे कोण हा पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक घराघरात पोहोचवणारा? छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात सुरुवातीपासूनच विराजमान होते. केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी खोटा इतिहास रचून पुरंदरेंनी खोट्या इतिहासाच्या आधारावरती छत्रपती शिवाजींच्या नावावरती स्वतः घराघरात पोहोचला. सर्वांना जय भारत. जागृती न्यूज चॅनलच्या आपल्या आठवड्याच्या वैचारिक वारसा या प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. गेल्या काही प्रबोधनात्मक सदरामध्ये आपण जो विषय घेतला आहे, गेल्या वेळेसप्रमाणे आपण हाच विषय पुन्हा एकदा पुढे घेत आहोत. कारण राज्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या ज्या सभा आहेत, प्रक्षोभकपणे जी भाषणं जी होत आहेत आणि एक तणावाचं द्वेषाचं वातावरण राज्यामध्ये जे प्रस्थापित करण्याच्या हेतूपर सुरू आहे, त्याच्यावरती आपण निश्चितच सर्वसामान्यांचं या द्वेषापासून दूर नेण्याचा, विषमतेकडून समतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि हेच मागील काही सदरांमध्ये आपण करत आहोत आणि आजही आपण तेच करणार आहे. बांधव आणि भगिनींनो, आपल्या काही प्रेक्षकांना असं वाटतं की व्हिडिओ हा फारच आपला लांबल्या जातो, पण इथे मला एक औचित्य साधून एक सांगण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे. ही जी भाषणं होतात ही तासातासाची भाषणं असतात आणि जेव्हा ह्या भाषणांवरती आपल्याला चिकित्सा आपल्याला निर्माण करायची असते, आपल्याला समाजामध्ये ह्या भाषणांचा परिणाम जो आहे हा द्वेषाच्या स्वरूपातून दंगलींसारखे विषय घडू नयेत यासाठी जर आपल्याला मांडणी करायची असेल तर निश्चितच किमान आपल्याला जेवढा वेळ लागतोय तो तितका वेळ तरी देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक मुद्द्यावरती बोलणं आणि त्याच्यातून काय अपेक्षित या लोकांना आहे आणि आपण करणं काय अपेक्षित आहे हे आपल्याला सांगायचं त्यासाठी निश्चितच गरजेचं असतं. आणि म्हणून ही वेळ आपण आम्हाला ती द्यावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करते. आणि आजचा हा विषय जो आहे, जी 1 मेला राज ठाकरे यांची औरंगाबादेत म्हणजेच संभाजीनगरला जी सभा झाली त्याच्यातले काही ठळक मुद्दे जे आहेत त्यांनी त्या सभेमध्ये ते जे काही बोलले भाषणामध्ये ते आपण घेणार आहोत. आणि त्या अनुषंगाने ह्या 2-3 दिवसामध्ये जी काही स्थिती महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्याचा आपण आढावा देखील घेणार आहोत. तर ठळक मुद्दे आपण याच्यातले घेताना पहिलाच मुद्दा जो याच्यावरती येतो तो राज ठाकरे बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांच्या पूर्वीच्या 2-3 सभेंच्या नंतर त्यांच्या ह्या सभेंच्या विषयी अनेक जण चर्चा करत आहेत आणि बोलत आहेत. मला असं वाटतं की राज साहेबांनी आपण काय बोलत आहोत याची चिकित्सा आधी करावी आणि मग त्याच्यावरती ते जे काही बोललेत याला काउंटर बोलल्या जाणार आहे. ते विरोधात असेल, त्यांच्या बाजूनी असेल, परंतु जर आपण समाजात येऊन आपण बोलतोय, भाषण देतोय तर त्याच्यावरती निश्चितच प्रतिक्रिया ह्या समाजातून येणार आहेत आणि ती ऐकून घेण्याची सुद्धा राजसाहेब ठाकरेंनी तयारी निश्चितच करणं अपेक्षित आहे. महत्त्वाचा विषय माहीत आहे, परंतु स्वतःला त्यांनी प्रमुख वाटतात त्याच विषयावरती बोलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. म्हणजे त्यांनी पाण्याचा विषय काढला की म्हणे पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे, औरंगाबादेत सुद्धा पाण्याचे बरेचसे प्रश्न आहे, परंतु त्यांना तो विषय अधिक महत्त्वाचा न वाटता हे जे भेदाभेदाचं द्वेषाचं जे राजकारण त्यांना करायचंय तो विषय अधिक महत्त्वाचा वाटला आणि म्हणून त्यांनी ह्याच विषयावरती बोलण्याचा निर्णय तिथे घेतला. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की ज्या महाराष्ट्राबद्दल आपण बोलतोय, ज्या महाराष्ट्रात आपण राहतोय ते महाराष्ट्र जे आहे, आपण तो महाराष्ट्र काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की प्रमुख मुद्दा इथे हा आहे की राजसाहेबांनीच खरं तर महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे आणि महाराष्ट्राचा समाज हा कसा आहे याचा अभ्यास करून आपण घ्यावा आणि मग समाजामध्ये येऊन लोकांना महाराष्ट्र काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर अधिक बरं होईल. त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीचा विषय इथे काढला. त्यांनी बोलताना सांगितलं की व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ह्या मीडियाच्या माध्यमातून, सोशल प्लॅटफॉर्मवरून अनेक काही इतिहास असा फिरवला जात असतो आणि तेच आपण शिकतो. पण खरं तर राजसाहेबच जो इतिहास मांडतायत तो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आहे.
हे अनेक जणांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि खरा इतिहास ते कधी मांडतच नाहीत. त्याच्यामुळे राजसाहेब इतरांना बोलतात की स्वतःला बोलतात, हा पुन्हा एकदा मुद्दा आपल्याला इथे उपस्थित झालेला दिसतो. चालू सभेत काहीतरी गडबड तिथे होताना राज ठाकरेंना दिसली आणि त्याच्यावरती राज ठाकरे जे काही बोलले ते सुद्धा त्यांच्या बोलण्याची जी भाषा होती किंवा जे काही त्यांनी तिथे उद्गार त्यांनी काढले, तर त्यांनी तिथे कुठलीही जी काही गडबड आहे ही खपवून घेतली जाणार नाही आणि कोणी जर अशी गडबड करत असेल तर त्याला तिथेच हाणा, असं राज ठाकरेंनी आपल्या सभेमध्ये लोकांना उद्देशून सांगितलेलं आपल्याला दिसलं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा कार्यक्रम आहे, ही सभा आहे. जेव्हा ते असं उद्गार काढतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की महाराष्ट्राचं कुठल्या प्रकारे नवनिर्माण सुरू आहे हा प्रश्न बघणाऱ्याला ऐकणाऱ्याला निश्चितच उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्यात सोबत त्यांनी मुघलांचा इतिहास आपल्याला आठवण करून तिथे दिली. बरं, हा मुघलांचा इतिहास फक्त द्वेष पसरवण्यासाठी होता का हे सुद्धा राजसाहेबांनी स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. नरहरी कुरुंदकरांच्या पुस्तकाचा काही उल्लेख त्यांनी तिथे केला, परंतु स्पष्टपणे त्यांनी पुढे काही त्याबाबतही सांगितलं नाही. तर मला असं वाटतं ज्यांच्या पुस्तकांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे त्यांचं संपूर्ण जे काही पुस्तकांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित राजसाहेबांनी जर वाचलं आणि मग ही नावं घेतली तर अधिक चांगलं होईल. औरंगजेबाचा उल्लेखही त्यांनी केला. कसा शेवटच्या काही वर्षांमध्ये औरंगजेब तिथे येऊन राहिला आणि शेवट तिथेच त्याचा मृत्यू झाला, म्हणजे अर्थात मेला असं त्यांनी तिथे सांगितलं. त्यांचा जो लढा होता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा मराठ्यांशी सुरू होता आणि छत्रपती शिवाजी महाराज ही कुणी एक व्यक्ती नसून तो विचार होता आणि त्या विचारांशी औरंगजेब लढत होतात. जेव्हा हा इतिहास राजसाहेब आपण सांगता तेव्हा आपण स्वतः हे का विसरता की छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त एक व्यक्ती नसून हा विचार आहे आणि त्या विचारांचं आपण त्यांचंच नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासमोर नाही तर देशासमोर अवमान त्यांच्या विचारांचा आणि त्यांनी घालून दिलेल्या आपल्याला जो काही इतिहास आहे त्याचा आपण करत आहात. बाबासाहेबांच्याही एक वाक्याचा त्यांनी उल्लेख केला. ते वाक्य सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं भूत आपल्या अंगात शिरलं पाहिजे असा त्यांनी उल्लेख केला. हा उल्लेख करताना किंवा अशा बाबत आपण बोलताना आपण ह्या महानायकांचा महामानवांचा अपमान करतो, त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला का जाणवत नाहीत, का आठवत नाहीत आणि ह्याच गोष्टींना आपण दुसऱ्यांना आपण त्यांच्यावरती हे आरोप आपण करतो. त्यावेळेला मात्र आपण ठामपणे हे कसं चुकीचं आहे हे आपण सांगता. त्यामुळे आपण ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजसाहेबांनी खरं तर आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे असा प्रश्न राजसाहेब त्या विचारमंचावरून सगळ्यांना आपल्याला विचारताना दिसतात. काय राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे असंही ते पुढे बोलतात. येणारी पुढची पिढी काय शिकेल ह्या सगळ्यातून. राजसाहेब आपल्याला जर इतकी खरंच चिंता असेल महाराष्ट्राची आणि येणाऱ्या पुढच्या पिढीची तर आपण आज जे काही द्वेषाचं विषमतेचं राजकारण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्येच पसरवण्याचा प्रयत्न करताय ते आपण निश्चितच केलं नसतं. आपण कोणाचं ऐकून हे सगळं करताय का आपल्या मनाने करताय हा प्रश्न तर आहेच, पण जर इतकी चिंता आपल्याला जर महाराष्ट्राची आणि येणाऱ्या पुढच्या पिढीची असेल तर आपण हे आत्ताच थांबवणं गरजेचं आहे. नाहीतर याच्यातून जी येणारी पुढची पिढी आणि जी परिस्थिती महाराष्ट्राची आहे ही निश्चितच द्वेषात्मक असेल, विषमता याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरलेली असेल हे आपण सुद्धा समजून घेणं निश्चितच गरजेचं आहे. आपल्याला सर्व स्थिती माहीत असेल तर आपण शोभेल असं निश्चितच आपण वागून दाखवाल ही अपेक्षा आजही आम्ही इथे व्यक्त करत आहोत. पवारांबद्दलही ते बोलले. यावर खरं तर मी आजपर्यंत बोलले नाही आणि मला बोलायचं हे नव्हतं, मी यावरती खरं तर टाळत होते. परंतु राज ठाकरे स्वतः जे वागत आहेत जे बोलत आहेत त्याचं खापर ते पवारांवरती आणि इतर काही नेत्यांची नावं घेऊन ते त्यांच्यावरती फोडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. पवार हे जातीयवादी आहेत असं राज ठाकरे सांगतात आणि याचंच कारण म्हणजे शरद पवार साहेब ब्राह्मण द्वेष करतात, तो पसरवतात असा त्यांनी त्यांच्यावरती आरोप आपल्याला करताना दिसला. बरं, हा आरोप का ते करतात? कुठलाही लेखक असेल तर तो पाहताना त्याची जात पवार साहेब बघतात असंही राज ठाकरे म्हणाले. या सगळ्या याच्यामध्ये शरद पवार जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या बोलण्यामध्ये उल्लेखही करत नाही हे पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मांडलं.
खरं तर हे सगळे बिनबुडाचे आरोप करण्यामागे काय त्यांचा हेतू आहे हे मला आजपर्यंत समजलं नाही, परंतु एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून जर त्याच्यावरती बोलायचंच असेल तर आपल्याला जे मनात येईल ते आपण बोलतो असं ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला दिसतं. राज ठाकरेंनी प्रबोधनकारांची काही पुस्तकांची नावे तिथे वाचून दाखवली, त्याच्यामधील काही संदर्भ सुद्धा त्यांनी दिले. माझे आजोबा आहेत आणि त्यांचे हे विचार आहेत, त्यांचे हे पुस्तक आहेत, जेव्हा राज ठाकरे सांगतात तेव्हा खरंच ह्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास स्वतः राज ठाकरे यांनी केलेला आहे का? त्यांनी ते पूर्णपणे कधी वाचलेले आहेत का? हा सुद्धा प्रश्न त्यांच्या बोलण्यातून उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही. त्यांनी सांगितलं की प्रबोधनकार ठाकरेंनी भट आणि भिक्षुकाला ते न मानणारे होते, परंतु हिंदू धर्म मानणारे ते होते, असंही त्यांनी आपल्याला सांगितलं. राज ठाकरे आपणच म्हणता की भेदाभेद ते मानत नव्हते, परंतु आपण ते मानता, बोलता आणि आपल्या कृतीमध्ये सुद्धा ते आपल्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला ते आज दिसत आहे. मग तुम्ही कोणत्या आपल्या आजोबांचा प्रबोधनकारांचा नक्की वारसा चालवत आहात? आणि त्यांच्या ह्या सगळ्या विचारांची पुस्तकांची तुम्ही पवारांना नावं देऊन किंवा त्याचा संदर्भ सांगून काय उपयोग आहे जर ते स्वतः तुम्हालाच खरं तर माहीत नसेल. पवारांचा आणि माझं काहीही सख्य नाही ना की मी त्यांच्या वतीने इथे बोलणार आहे किंवा मी इथून मागेही कधी बोललेली नाही, परंतु जर इतिहास चुकीचा लिहिला गेला आहे आणि सत्य इतिहास त्याची पुनर्मांडणी झाली पाहिजे यासाठी पवारांनी जर प्रयत्न केले, पुरोगामी विचारांना जर बळ त्यांनी दिलं असेल आणि म्हणून प्रतिगामी सनातनी ब्राह्मण भटांचा खोटा इतिहास जगासमोर येण्यास मदत झाली आहे आणि ह्यामुळे निश्चितच आपले आदरस्थान असणारे म्हणजे राज ठाकरे यांचे जे काही आदरस्थान आहेत, मग त्याच्यामध्ये पुरंदरे आहेत, रामदास आहे, ह्या सगळ्यांचा जो खोटा इतिहास आहे हे पितळ जे आहे त्यांचं उघडं पडलेलं आहे आणि याचा राग म्हणून राज ठाकरे पवारांवरती हा रोष आपल्याला काढताना दिसतात. म्हणजे गंमत इथे ही आहे की जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा झालेला अवमान राज ठाकरेंना समजत नाही, परंतु पुरंदरे सारख्या माणसांचा जर अवमान झाला तर हे राज ठाकरेंच्या जिव्हारी लागतं आणि म्हणून ते पवारांवरती एवढं सगळं आपल्या भाषणामध्ये ते बोलताना आणि तो रोष त्यांच्यावरती काढताना आपल्याला दिसतात. म्हणजेच काय तर राज ठाकरे आणि त्यांच्या मागे जे विचारधारा आहे त्यांना प्रत्येक व्यक्तीने यांच्या विचाराने चालताना ते दिसले पाहिजेत. मध्यंतरी आपण कुबेर यांच्या पुस्तकाचा एक वाद झालेला आपण पाहिला, त्यावरती पवार साहेब काही बोलले नाहीत. मग ते चाललं राज ठाकरेंना, त्यावेळेस ते म्हटले नाहीत की कुबेराच्या विरोधात का पवार साहेब बोलले नाही. याचा अर्थ की आपल्याला जे योग्य वाटते त्यावरती लोकांनी बोलावं आणि त्याच्या विरोधात जर बोलले तर ते खपून घेतलं जाणार नाही आणि त्याचा असा द्वेष त्याच्या बाबतीत पसरवला जाईल, राग त्याच्यावरती जो काही आहे तो दाखवला जाईल आणि तो जातीयवादी आहे हे सांगितलं जाईल. आणि याच्यातून कुठला जातीयवाद पवारांनी केला तर ह्या सनातनी ब्राह्मणांचं जे काही उदात्तीकरण हे लोक करत आहेत ते पवारांच्या माध्यमातून काही प्रमाणात उघड झालं, कारण त्यांनी पुरोगामी विचारांना पाठबळ दिलं आणि हा जो ब्राह्मण लोकांचा जो काही द्वेष ह्या माध्यमातून पसरवल्या गेला असं राज ठाकरे म्हणत आहेत, त्याला सर्वस्वी जबाबदार पवार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मी आधीही सांगितलं आणि आत्ताही पुन्हा एकदा सांगते, पवारांची बाजू घेण्यामध्ये मला काहीही रस नव्हता आणि अजूनही नाही. जसा जेम्स लेनला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडताना त्याच्यामध्ये सत्य काय असत्य काय याचा रस नव्हता, तसाच रस मलाही नाही. परंतु राज ठाकरेंच्या भाषणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय येतात हे उघड करून ते फोड करून सांगणं अपेक्षित आहे आणि म्हणून हा मुद्दा मी इथे घेतलेला आहे आणि तो मांडलेला आहे. राजसाहेब ठाकरे म्हणतात की पवारांनी महाराष्ट्राला या सगळ्या गोष्टींचं विष पाजलं, विष पेरलं हे सगळं समाजामध्ये आणि स्वतः राज ठाकरे आज तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे मी मागे सांगितलं होतं की ही द्विधा मनस्थिती आहे की काय राज ठाकरेंची, किंवा ते कुठल्या आविर्भावात ते बोलत असतात, त्यांना बोलताना भान राहत नाही का, ते आरोप एका व्यक्तीवरती दुसऱ्या करतात आणि परत त्याच पद्धतीचे स्वतःचं वागणं बोलणं ते आपल्याला तिथे समोर दाखवतात.
त्यामुळे हे भ्रमिष्ट झाल्यासारखं कुठंतरी हे त्यांचे विचार निश्चितच आहेत. आपण करतोय ते दुसऱ्यावरती थोपवण्याचं काम राज ठाकरे आपल्या प्रत्येक सभेंमधनं, आपल्या प्रत्येक बोलण्यांमधनं ते करतायत. त्यांनी प्रबोधनकारांच्या काही पुस्तकांचा संदर्भ दिला जो मी आपल्याला सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगताना त्यांनी कोणत्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार नक्की केला, त्यांना अपेक्षित असणारा हिंदू धर्म कोणता होता हे राजसाहेबांना माहिती आहे का? असेल तर त्यांनी निश्चित ते आपल्या सर्वांना सांगावं. काय कोणता धर्म प्रबोधनकार मानत होते आणि तो मांडत होते याचाही फरक राजसाहेबांनी निश्चित एकदा सभेमध्ये सर्व महाराष्ट्राला तो संबोधून सांगावा. नवरात्र उत्सव प्रबोधनकारांनी सार्वजनिक स्वरूपामध्ये सुरू केला हाही उल्लेख त्यांनी आपल्याला तिथे केलेला दिसला. परंतु कुठल्याही देवा धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा सार्वजनिक नवरात्र उत्सव निश्चितच नव्हता. त्याच्या मागचे विचार जे प्रबोधनकारांचे होते, ज्या हिंदू धर्माचा उल्लेख आपण सतत करत आहात राजसाहेब, त्या हिंदू धर्मामध्येच असणाऱ्या कनिष्ठ जे काही जातीचे लोक होते त्यांना ह्या अशा सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये येऊ दिल्या जात नव्हतं. त्यांच्या हातून पूजा अर्चा करणं सोडा ते तर दूरच झालं. आणि ही जी विषमता ह्या धर्मामध्ये होती ती दाखवून देण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी म्हणून निश्चितच हा नवरात्र उत्सव सार्वजनिकरित्या प्रबोधनकारांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आणि तुम्ही त्याच्या मागचा अर्थ जो आहे हा चुकीचा घेत आहात आणि समाजालाही तो चुकीच्या पद्धतीने सांगत आहात. खरी विषमता समाजामध्ये आपण पसरवत आहात. आपण याला एक वेगळा रंग देऊन समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहात. नुसता शब्दांचा संदर्भ देऊन उपयोग नाही. तो विचार खोलवर समजणं निश्चितच अपेक्षित आहे, जो आपण समजू देणार नाही आणि समजून घेणार देखील नाही. आपल्याला आपल्याच शब्दात जर सांगायचं झालं तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण वाचू नये, पूर्ण वाचा. विषय समजून घ्या. नुसतं विष कालवण्याच्या हेतूने आपण ही कामं करू नयेत. जो सल्ला आपण पवारांना दिला तो सल्ला तंतोतंत इथे राजसाहेब आपल्याला लागू पडत आहे. आपण मराठ्यांवरती सुद्धा बोललात, परंतु राजसाहेब मराठा आरक्षणाच्या वेळेस आपण कुठे होतात, आपण काय केलं आणि किती प्रयत्न केलेत एकदा हे देखील आपण स्पष्ट मराठा समाजाला सांगावं. आणि मग मराठा समाजाला आपल्या ह्या द्वेषाच्या राजकारणामध्ये ओढण्याचा प्रयत्न आपण निश्चितच करावा. आपण जेम्स लेनचा सुद्धा पुन्हा एकदा विषय इथे उरकला. बाबा पुरंदेवर ही आपण आलात. आपण म्हणालात की पुरंदरेंनी छत्रपती शिवरायांना घराघरामध्ये पोचवलं. अरे कोण हा पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक घराघरात पोचवणारा? छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात सुरुवातीपासूनच विराजमान होते. केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी खोटा इतिहास रचून पुरंदरेंनी खोट्या इतिहासाच्या आधारावरती छत्रपती शिवाजींच्या नावावरती स्वतः घराघरात पोचला. आणि हा चुकीचा आणि खोटा इतिहास आपणही पुन्हा गिरवून तोच समाजामध्ये आपण पेरण्याचा प्रयत्न करत आहात. हे समाजाला समजते. ज्यांना समजत नाही त्यांनी हा इतिहास समजून घ्यावा. फक्त राज ठाकरे पुरंदरेंची ज्यांना फार कळवळ आहे म्हणून ते हा विषय उचलून धरतायत, त्यांचं ऐकून कुठलाही निर्णय किंवा निष्कर्ष आपण काढू नये. सगळ्या गोष्टी आपण देखील तपासणं तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि राजसाहेब, आपण जितक्या वेळा पुरंदरेचं उदात्तीकरण करण्यासाठी पुढे याल, तुम्ही जितक्या वेळा त्याचा कळवळा दाखवाल, जितक्या वेळा त्याची बाजू घ्याल, हा महाराष्ट्र हा छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. हा पुरंदरेंचा खोटा इतिहास आणि पुरंदरेंना नागवं केल्याशिवाय निश्चितच राहणार नाही. त्यामुळे इथून पुढे त्याचा उल्लेख करताना आपण तो टाळणं हे अपेक्षित आहे. तुम्ही म्हणालात की बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंना उतरत्या वयात पवारांनी त्रास दिला, त्यांचा छळ केला. तो छळ काय होता हा देखील आपण जर समाजासमोर महाराष्ट्रासमोर मांडलात तर तोही अधिक महत्त्वाचा ठरेल. आपण जात बघून काहीच करत नाही, आपण कुठलाच भेदाभेद आपण मान्य करत नाही हे आपल्याला सांगायची वेळ आज इथे आली. परंतु आपल्या भाषणामधून आपल्या बोलण्यामधून हा द्वेष, हा भेदाभेद, ही विषमता किंचित देखील लपत नाही, हेही तितकंच सत्य आहे.
आपण रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा उल्लेख इथे केलात. तो उल्लेख करताना आपण फार त्वेषाने आणि आविर्भावात आपण म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जी बांधणी आहे ती समाधीची रायगडावरील ती बांधणी लोकमान्य टिळकांनी केली आणि लोकमान्य टिळकांची सुद्धा आता जात बघितली जाईल, ते ब्राह्मण आहेत म्हणून. राजसाहेब ठाकरे, आपण निश्चितच खरं इतिहासाच्या अभ्यासामध्ये फार कच्चे आहात. आपण जर इतिहास व्यवस्थित जर शिकला असतात, वाचला असतात, तर अशा चुकीच्या आणि खोट्या गोष्टी आपण पसरवण्यासाठी पुढे सरसावला नसतात. थोडासा अभ्यास आपण महाराष्ट्राचा इतिहासाचा निश्चितच करणं अपेक्षित आहे. तुम्ही ज्या लोकांची नावं घेत आहात ह्या अशाच सनातनी भट ब्राह्मणांमुळे आम्हाला ब्राह्मणवादाला विरोध करावा लागतो. आणि पुन्हा एकदा मग तुम्ही म्हणता की ते ब्राह्मण आहेत म्हणून तुम्ही त्यांना विरोध करता. तुम्ही टिळकाचं नाव घेतलं हे एका दृष्टीने बरं झालं. तुम्ही नाव घेतल्यामुळे हे जे खोटं बोला पण रेटून बोला, जी स्थिती तुम्ही समाजामध्ये सातत्याने निर्माण केलेली आहे ती कुठेतरी उघड होत आहे. टिळकांनी पैसे जरूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीसाठी गोळा केले, परंतु त्या पैशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची कधीच एक वीटही ठेवल्या गेली नाही, हेही तितकंच सत्य आहे. छत्रपतींच्या नावावरती पैसे गोळा करून आपली कार्य साध्य करून घेणं ही तुमच्या आणि तुमच्या विचारांच्या भटब्राह्मणांची, सनातन्यांची ही पद्धतच आहे. मग ते टिळक असोत किंवा मग 32वन सोन्याचं सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांसाठी उभारायचे ही खेळी खेळणारा संभाजी भिडे असो, यांनी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती लोकांच्या भावनेला हात घालून पैसा उभा केला आणि तो स्वतःच्या निष्कृष्ट दर्जाच्या या अशा विषमतावादी कार्यांसाठी तो उपयोगात आणला. पैसे ठेवलेली बँकच बुडाली असं टिळकांच्या त्या जमा केलेल्या त्या समाधीसाठी पैशांच्या हे सांगण्यात आलं, परंतु खरं तर हा पैसा कुठे कसा लागला किंवा कुठे जिरला हे आपल्याला माहित नाही. यामागील सत्य काय आहे खरं तर हे थोडक्यात सांगण्याचा मोह मला इथे आवरत नाही. थोडक्यात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जो काही इतिहास आहे तो मी इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजेंनी त्यांची ही समाधी रायगडावरती बांधली. बरेच वर्ष, जवळजवळ 200-2.25 वर्षाचा काळ मध्ये लोटला आणि ही समाधी जीर्ण अवस्थेत पडली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा ती समाधी शोधली, त्या समाधीचा कुठेतरी ती साफसूफ केली, त्याची तिथे फुलं वाहून ते पूजा करत होते आणि तिथलाच एक स्थानिक ब्राह्मण येऊन त्यांनी ती पायानी पूजा लाथडली आणि बरंच काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तो बोलू लागला. तिथून परत पुण्याला आल्यावरती महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिल्यांदा पोवाडा लिहिला आणि याच हेतूने पुढे त्यांनी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव सुरुवात केली आणि ह्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवालाच टिळकांनी विरोध केलेला हा देखील आपल्याला माहिती आहे. हे सगळं होत असताना खरं तर ही बांधणी जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची आहे रायगडावरील, ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली. त्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी काही वर्षांनी केला, कारण त्यांचे वडील घाटगे यांनी तो विचार मांडला होता, परंतु त्यांच्या मृत्यूपश्चातही ते पूर्ण झालं नाही. म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी तो पुढाकार घेतला. याच्यातही पुन्हा टिळकांनी खो घातला आणि यासाठी जनतेतून पैसा उभा राहावा म्हणून सभा घेतली, पैसे जनतेकडनं गोळा केले, परंतु त्याच्यातून एकही वीट छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीला लागलेली नाही. हे बरेचसे संदर्भ आपल्याला उपस्थित आहेत. ही समाधी, त्याची पुनर्बांधणी जी आहे ही होळकरांचे वंशज असतील, त्याचबरोबर ब्रिटिश त्या काळी असतील, यांच्या माध्यमातून तिचा जीर्णोद्धार झाला आणि याचा उल्लेख ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, वेगवेगळ्या साहित्यांमध्ये आपल्याला सापडेल. ब्रिटिशांची काही पत्र आहेत, याच्यातही आपल्याला ते निश्चितच
त्याचे पुरावे आपल्याला सापडतील. दिनकरराव जवळकर आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे जो काही घोळ टिळकांनी केला होता त्याचेही पुरावे आपल्याला सापडतील. असो, पण राजसाहेब आपण इतिहास जाणून घेतलं पाहिजेत. आपण मागच्याही भाषणामध्ये सांगितलं होतं आणि ह्याही भाषणामध्ये आपण पुन्हा एकदा तो उल्लेख केला की ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांच्या पायाखालचा भूगोल सरकतो, आणि हा भूगोल आपल्या पायाखालचा आणखीन सरकत चाललेला आहे, कारण इतिहासाचा अभ्यास आपण करत नाही आणि आपल्याला खरा इतिहास निश्चितच माहीत नाही. सत्य इतिहास सांगणे म्हणजे विष पेरणे होत नाही, परंतु या माध्यमातून आपण एक गोष्ट मान्य केलीत जी ह्या सगळ्यामध्ये ही सुखावून गेलीत, आणि ती म्हणजे आपण रामदासाचा उल्लेख केला. रामदासाच्या काही 4 ओळी आपण वाचून दाखवल्या, आणि हे सांगताना रामदास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु नाही हे आपण आपल्या तोंडून स्पष्टपणे सांगितलं. त्याचं निश्चितच स्वागत आहे, आणि हाच खरा इतिहास पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मांडला गेला, आणि याचा द्वेष आणि राग आपण हा अशाच आपल्या सभांमध्ये आणि आपल्या बोलण्यांमधनं आपण काढताना आम्हाला दिसत आहे. जातीपातीपासून दूर राहायला पाहिजे असं आपण सांगता. जातीपातीपासून दूर राहायला पाहिजे म्हणजे याच्या द्वेषापासून, भेदापासून आपण दूर राहायला पाहिजे, पण याची सुरुवात राजसाहेब आपल्यापासून निश्चितच व्हावी. हिंदू या शब्दाचा अर्थ जर राजसाहेब आपल्याला माहिती असेल तर तो निश्चितच आम्हाला सांगावा. आपल्या दाखल्यावरती हिंदू हा शब्द आहे का, त्याचा उल्लेख आहे का, त्याचीही माहिती निश्चित आम्हाला होणं अपेक्षित आहे. आणि हिंदू ह्या शब्दाचा खरंच अर्थ जर समस्त हिंदूंना समजला तर तो त्या शब्दाचा वापर करतील का, हा सुद्धा आपण प्रश्न जो आहे या माध्यमातून तो जनतेसमोर मांडावा, आणि हिंदू ह्या शब्दाचा अर्थसहित पुढच्या वेळेस आपण फोड करून सांगावा, ही अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करत आहे. ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आपण सतत उल्लेख करत आहात, तो छत्रपतींचा महाराष्ट्र हा हिंदुत्ववादी कधीच नव्हता, हे आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. खोटं बोला पण रेटून बोला. जे आपण बोलता, आपण म्हणता की मी जातीपातीचा मी भेद करत नाही, मला कुणाच्या प्रार्थनेला मला विरोध नाही, मला कुठल्या धर्माला विरोध नाही, मी काही ब्राह्मणांची बाजू घेऊन बोलत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण करता, परंतु आपण ह्या नाही म्हणत त्याच सगळ्या गोष्टींचा आपण पुन्हा आपण उच्चार करताना दिसता. म्हणूनच राजसाहेब, आपण जितक्या वेळा ब्राह्मणांचा उल्लेख आपण कराल तितका उदात्तीकरण आपण त्यांचा करण्याचा प्रयत्न करत आहात, हे ह्या माध्यमातून निश्चितच जनता पाहत आहे आणि त्यांना ते समजत आहे. आपण महाराष्ट्र दिन कशासाठी साजरा करतोय हा सतत आपण उल्लेख करत होतात, परंतु महाराष्ट्र दिन 1 मेला का साजरा होतो, राजसाहेब याचा इतिहास जर आपल्याला माहिती असेल तर आपण हे असले प्रश्न जनतेला आपण विचारले नसते. महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे जे काही का आपण हे साजरे करतो याच्या मागचा इतिहास आहे तो आपण इथे समजून घेणं आणि समजून सांगणं अपेक्षित होतं, पण तसं न करता आपण दिशाभूल समाजाची करत आहात. आणि हा थोडक्यात महाराष्ट्र दिन आपण साजरा करू नये ही अशी आपली इच्छा आणि अपेक्षा आहे का, हे सुद्धा आपण स्पष्ट एकदा करून सांगावं. आपण भोंग्यावरनं पुन्हा एकदा व्यक्त झालात, आपण सांगितलं की हे भोंगे उतरले पाहिजेत. उत्तर प्रदेशचंही आपण उदाहरण दिलं. उत्तर प्रदेश ह्या राज्यामध्ये जसे भोंगे उतरले तसे महाराष्ट्रात का उतरत नाहीत हा प्रश्न आपण इथे उच्चारला. परंतु ह्या माध्यमातून जे प्रक्षोभकपणे आपण जे भाषण इथे देत आहात, हे आपण का देत आहात, हा समाज द्रोह नाही का? आपण म्हणता हा सामाजिक विषय आहे, धार्मिक विषय मी घेत नाही, मग समाजामध्ये तेढ निर्माण करणं, हा प्रयत्न करणं, हा समाजद्रोह नाही का? आणि जर तो समाजद्रोह असेल तर मग आपण किती मोठा द्रोह समाजामध्ये निर्माण करताय याच्यावरही एकदा आपण पुन्हा विचार करणं गरजेचं आहे. आपण सांगता की आम्ही धार्मिक वळण देत नाही, पण समोरच्यांनी धार्मिक वळण दिलं तर आम्हीही त्याला धार्मिक वळण देऊ. परंतु मुख्यतः आपणच ह्या सगळ्या गोष्टींना धार्मिक वळण देणं सुरुवात केलेली आहे, आणि म्हणून हे सामाजिक नसून आपण धार्मिक विषयावरतीच आपण सातत्याने बोलत आहात. आपण विष पेरत आहात, आपण द्वेष निर्माण करत आहात. आपण अनाधिकृतपणे भोंग्यांचा विषय आपण काढलात, पण इथे फार महत्त्वाचा प्रश्न राजसाहेब आपल्याला विचारायचा, आणि हा मी नाही तर ही जनता आपल्याला विचारत आहे. ज्या अनाधिकृत शब्दाचा आपण वापर भोंग्यांसाठी करता
तर आपण ज्या अनाधिकृतपणे आपण जे व्यवसाय करत आहात किंवा अनाधिकृतपणे आपली जी संपत्ती आहे त्याचा हिशोब आपण कधी देणार आहात? आणि तो जर आपण दिलात तर निश्चितच ह्या बाकीच्या ज्या इतर गोष्टी आहेत, जे अनाधिकृतपणे आपण भोंगे आपण ज्यांना म्हणतायत, तोही उतरवण्याचा निर्णय जनता स्वतःहून घेईल. परंतु ह्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांना देणं आधी अपेक्षित आहे. आपण अनेक अटींचंही उल्लंघन ह्या सभेच्या माध्यमातून केलं आहे. कायदेशीर कार्यवाहीही त्याबाबत आपल्यावरती निश्चितच होईल. आपण पुन्हा पुन्हा आपल्या भाषणातून हिंदूंना उद्देशून आपण त्यांना भडकवण्याचा, त्यांना इतर समाज बांधवांविषयी द्वेष त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतात. आपण सुप्रीम कोर्टाचाही इथे पुन्हा एकदा उल्लेख केला. सुप्रीम कोर्टाचा जो खरा सत्य निर्णय आहे तो एकदा राजसाहेब आपण वाचून दाखवावा, ही अपेक्षाही आपल्याकडून निश्चितच आहे. आपण चालू सभेत आपल्याला आझान ऐकू आली म्हणून उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपण नोकरासारखं आपल्या हाताखाली असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जसं आपण उद्देशून सांगतो तशी ऑर्डर आपण सोडताना दिसलात. हा अधिकार राजसाहेब आपल्याला कोणी दिला? ज्या प्रकारे आपण बोलत होतात, जे शब्द आपण वापरत होतात, हे महाराष्ट्राच्या कोणत्या संस्कृतीमध्ये बसतात हे सुद्धा आपण निश्चितच आम्हाला सांगावा. आपण महाराष्ट्राच्या मनगटातील जोर हा शब्द वापरलात, पण हा महाराष्ट्र जेव्हा ह्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातला जो महाराष्ट्र आहे त्याच्यातल्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार हे एकत्र होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र होत नाही. आणि ह्या कोणत्या महाराष्ट्रातल्या नक्की मनगटातला जोर आपण दाखवायला सांगत आहात याचंही उत्तर आपण देणं अपेक्षित आहे. इथे मी महाराष्ट्र पोलिसांचं खरं तर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. त्यांना पुढच्या त्यांच्या कामगिरीसाठी शुभेच्छाही देईल की त्यांनी कायदेशीर कार्यवाही आपल्या ह्या माध्यमातून सुरू केलेली आहे. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांवरती, नेत्यांवरती कायदेशीर कार्यवाही होताना राज ठाकरे पुन्हा संतापलेत. त्यांनी पत्रकार परिषदही एक तातडीने घेतलेली आहे, त्याच्यातूनही ते पुन्हा व्यक्त झालेले आहेत. त्यांना हे चुकीचं वाटतंय जे काही चाललंय, आम्ही काहीच केलं नाही आणि आमच्यावरती हा अन्याय होतोय अशा सुरामध्ये राज ठाकरे आपल्याला पुन्हा एकदा बोलताना दिसले. यांचे बरेचसे जे काही नेते मंडळी आहेत हे आपल्याला धूम ठोकून पळालेले हे दिसले. ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण जनता असेल, पोलीस असतील, ह्या सगळ्या यंत्रणेवरती आपण किती ताण आपण निर्माण करतोय, किती त्रास आपण ह्या सगळ्या लोकांना देतोय याचा विचार राज ठाकरे करणार आहेत का? यांना भोंग्याच्या आवाजाचा त्रास होतो, परंतु ही जी कायदा सुव्यवस्थेचा हा जो प्रश्न निर्माण होतोय, जी परिस्थिती ही निर्माण होतीये, त्याचा अतिरिक्त बोजा जो समाजावरती असेल, जो ह्या विविध यंत्रणेवरती आहे, ज्यांना हे सगळं जपायचंय, ज्यांना हे हाताळायचंय, त्यांना किती त्रास होत असेल हा विचार आपण राजसाहेब करणार आहात का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवरती, नेत्यांवरती, पदाधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होत आहेत. अनेकांना पोलीस उचलून पकडून घेऊनही जात आहेत. हे सगळं असं होत असताना राज ठाकरे यांच्यावरती योग्य ती कार्यवाही का होत नाही हा देखील प्रश्न इथे निर्माण होतो. नवनीत राणा असेल, रवी राणा असेल, यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. मग राज ठाकरे यांच्यावरती समाजामध्ये विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली राष्ट्रद्रोहाचा गुन्हा का दाखल होत नाही? हेच जर प्राची दुधाने बोलली असती तर कायद्याने प्राची दुधानेला तिची जागा दाखवली असती. मग कायद्याच्या पुढे जर सगळे समान आहेत तर राज ठाकरेंवरती हा गुन्हा दाखल होऊन योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस दल असेल किंवा महाराष्ट्रातलं सरकार असेल हे का करत नाही? कोणती भीती यांना आहे का? जर कायद्यासमोर सर्वच जर समान आहेत तर मग कुठलेही असे छातुरमातुर गुन्हे राज ठाकरेंवरती न लावता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्याचं जे काम राज ठाकरेंनी केलं आहे त्याच्या विरोधात त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन
त्यांच्यावरती कार्यवाही होईल का हे आता महाराष्ट्राला बघायचं आहे. नेता कोणताही असो, कुठल्याही पक्षाचा असो, जर अशा प्रकारे आपल्या स्वार्थासाठी जर तो द्वेष पसरवत असेल, दंगल होईल अशी परिस्थिती निर्माण करत असेल, तर कायद्याने त्याला गुन्हेगार ठरवून त्याला योग्य ती शिक्षा ठोठावणं हे कायद्याचं कर्तव्य आहे. या सगळ्यामध्ये, या सगळ्या विषयांना हवा देणारं मीडिया हे एक माध्यम आहे. मागच्या सदरामध्ये सुद्धा मी त्याविषयी बोलले होते. ही अशी प्रक्षोभक भाषणं जे आहेत, द्वेष पसरवणारी भाषणं जे आहेत, हे टीव्ही चॅनल माध्यमवाले हे का दाखवतात? काय आवश्यकता असते त्यांना हे दाखवण्याची? शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे भाषण हे अशा प्रकारे पोचावं, हा हेतू का त्यांचा असतो? एखादी चांगली गोष्ट असेल, समाजामध्ये समता प्रस्थापित होत असेल, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य याविषयी जर काही पुरोगामी नेते असतील किंवा व्यक्ती असतील, त्या बोलत असतील, तर त्यांचं हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ही माध्यमं का करत नाहीत? काय स्वार्थ यांचा सुद्धा या मागे आहे? माझी विनंती आहे पोलीस दलाला सुद्धा की अशा प्रकारे जर हे मीडिया, टीव्ही चॅनलवाले ही अशी प्रक्षोभक, द्वेष निर्माण करणारी, समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भाषणं जर 2-2 तास विनाकारण लाईव्ह करत असतील, तर त्यांना सुद्धा काही अटी नियम घालून देणं गरजेचं आहे. आणि जर त्याचं उल्लंघन ते करत असतील, तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई योग्य प्रकारे होणं अपेक्षित आहे. हे जर असं झालं तर हे अशी द्वेषात्मक परिस्थिती निर्माण होणार नाही. समाजामध्ये कायदा सुव्यवस्था राहील ही निश्चितच काळजी घेतली जाईल. कारण आज आपण पाहतोय, आणि राज ठाकरेंनी सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केलाय त्यांच्या भाषणामध्ये, की हे टीव्ही चॅनल काहीही दाखवतात, हे असंच राज ठाकरेंच्या भाषणासारखं काहीही हे लोक दाखवत असतात, त्याच्यावरही बंधन घालणं निश्चितच अपेक्षित आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या अशा आहेत, हे सर्व बंधनं ही योग्य प्रकारची, जसा आपला अधिकार आहे तशी आपली कर्तव्य देखील आहेत. आणि हे कर्तव्य आपण सर्वांनीच आपली पार पाडणं अपेक्षित आहे, जेणेकरून समाजामध्ये जो बंधुभाव आहे हा असाच राहील, समाज संपूर्ण एकसंध राहील. आणि जाताना शेवटी मी इतकंच सांगेल की ह्या सगळ्यामध्ये, ह्या सगळ्या विषमता, द्वेष निर्माण करणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण सर्वच जे आपल्या मतावरती ठाम आहात, संविधानाची जी मूल्य त्यांचं पालन आपण करत आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार आहेत. कौतुक जितकं आपलं खरं तर समाज बांधवांचं सर्वांच्याच आपण करावं तितकं कमी आहे. आणि हेच अशाच प्रकारे हा संयम आपण सर्वांनी पाळला पाहिजे. कोणीही कितीही काही आलं, कितीही द्वेष युक्त भाषण कोणीही केलं, तरी आपल्यातलं जो एकोपा आहे, जो समाजातला जो आपला बंधुभाव आहे, हा टिकून राहायला पाहिजे. हा एकोपा आपला कायम राहिला पाहिजे. याच्यासाठी आपण निश्चितच कायम प्रयत्न केले पाहिजेत. आणि इथून पुढेही हा सामाजिक सलोखा असाच कायम राहील अशी इच्छा मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करते आणि आज इथेच थांबते. जय भारत.